नमस्कार. अजून एका माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं. तर आजचा मेनू आहे बघा, पालक पनीर परोठा. चला तर मग आता तयार करून घेते. मी मळून घेते आणि पराठ्याचा आपला मसाला आहे तो तयार करून घेते. आता मी गव्हाचं पीठ चाळून घेते. खालीच बसले आता मांडीवर, पीठ चाळून घेते. गव्हाचं पीठ मळून ठेवायचं, मग चांगलं भिजतंय ते. एक 10-15 मिनिटं ठेवते मी त्याला भिजत. त्यानंतर मग बनवायला घेते. तर मीठ टाकून घेते त्याच्यामध्ये. मीठ टाकून घेतलं, मळून घेते मी चांगलं मस्त असं. पीठ मळून ठेवते, मग भिजतंय. मग त्यानंतर आपल्याला सारण बनवायचंय पनीरचं. जास्त म्हणजे पातळ करायचं नाही, नंतर ते भिजत ठेवल्याच्या नंतर होतंय असं मऊ होतंय. मी कसं बनवता आणि काय काय घालता तुम्ही पराठ्यामध्ये नक्की सांगा मला कमेंट मध्ये. मी गव्हाचंच पीठ घेतलंय इथं पराठ्यासाठी. तुम्ही गव्हाचं पण घेऊ शकता, मैदा बी घेऊ शकता, पण मी गव्हाचं घेतलंय. हे बघा आपलं झालं पीठ मळून. आता याला ठेवून देते मी 10-15 मिनिटं असंच मऊ होतंय. हे बघा 1 चमचा जिरं घेतल्यात, 1 चमचा धना घेतलाय. आता ते बारीक करून घेते मी मिक्सर मधून काढून. मी पॅकिंग मधलं घेतलंय इथं पनीर, तुम्ही सुट्ट पण घेऊ शकता. आपण ते किसणीने किसून घेते याला पनीरला, म्हणजे मस्त आपलं हे होईल, सारण चांगलं तयार होईल. मस्त चुरा नाही करून घेत हाताने, आज किसणीने किसून घेते. असं मस्त किसलंय किसणीनं. किसणीने किसलं म्हणजे असं छान होतंय. हे बघा पनीर मस्त आपलं असं किसून झालंय छानच. आता हे साईडला ठेवते. हे बघा मी पालक घेतली धुवून, आता ती बारीक करून घेते. हे बघा पनीर तर किसून घेतले. आता मी कांदा त्याच्यात टाकला, कांदा टाकून घेतला. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही काय पण घालू शकता. कांदा टाकून झालाय आपला. आता बाकीचे मसाले टाकू. हे बघा मी तिखट टाकते, 1 चमचा टाकते तिखट. अजून थोडं टाकूया आपण. तर मी थोडं 1-1.5 चमचा तिखट टाकले. आणि ही आपली अद्रक लसूणची पेस्ट ती टाकून घेऊया त्याच्यात. अद्रक लसूण आणि मिरच्या घातल्यात, हिरव्या मिरच्या घातल्या, त्या 2-4 हिरव्या मिरच्या घातल्यात, ती पण टाकून घेते मी त्याच्यात. धना जिरा पावडर, अख्खे धने घेतल्यात आणि जिरे पण अख्खेच घेतलेत, ते बारीक करून घेतलेत मिक्सरला. आता मी टाकून घेते त्याच्यात. तुम्ही वाटलं धना पावडर जिरा पावडर रेडीमेड भेटते ते पण तुम्ही टाकू शकता, पण मी तसं नाही केलंय. तो अख्खे मसाले ते बारीक करून घेतलेत. आणि आता त्याच्यामध्ये आपण थोडं मीठ टाकूया आपण चवीप्रमाणे. आणि आपण त्याच्यामध्ये आता ही पालक बारीक करून घेतली होती ती घालून घेते. आता पालक बारीक केलेली आहे मी त्याच्यामध्ये, ते आता टाकून घेते त्याच्यात. सगळंच टाकते, आता हातानेच काढते. पालकला पाणी सुटले बघा, धुवून बारीक केली मी ती, त्याच्यामुळे त्याला पाणी सुटले. आणि भाजी आहे त्यामुळे ते पाणी सुटते. त्याच्यामध्ये आता कोथिंबीर टाकूया आपण, भरपूर अशी कोथिंबीर टाकते मी त्याच्यात. मस्त आपला असा पालक पनीर परोठा असं होईल. आजपर्यंत तुम्ही नुसतं पनीरचा पराठा, कांद्याचा पराठा हे असं खाल्लं असतं ना, पण आज पालक पनीर पराठा मी बनवते. आता मिक्स करून घेते सगळं हाताने.
आपलं धना जिरा पावडर अख्ख बारीक करून घेतल्यात, अद्रक, 2-4 लसूण आणि 2-4 हिरव्या मिरच्या असं टाकले आणि कोथिंबीर आणि पालक आणि कांदा सगळं टाकून आणि नमक टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त आपलं सारण तयारच झालंय. आता आपण पीठ पण मळून ठेवलं होतं भिजत, ते पण झालंय मस्त. 10-15 मिनिटं झालंय पिठाला पण भिजलेलं आहे मस्त. हे बघा सारण किती छान झालंय मस्त. पालक घातली तरी पण एवढं ओलं झालं नाही, असं सुट्ट मस्त मोकळं झालंय. असं व्हाय पाहिजे सारण, जास्त ओलं पण नाही पाहिजे, असं मीडियम झालंय माझं मस्त. चला आता आपण घेऊया. पीठ पण आपलं भिजलंय तर बनवायला घेऊ आपण. हे बघा पीठ पण आपलं मस्त असं मुरलंय. तर आता मी थोडंच त्याला तेल टाकते आणि अजून थोडं मळून घेते. हे बघा मस्त असं तेल लावून पीठ मी अजून त्याला हे करून घेतलं, मळून घेतलं. आता हे साईडला ठेवते, घेते बनवायला. हे साईडला ठेवूया आणि इकडं आपलं सारण पण तयार झालंय मस्त. तर आता घेऊया बनवायला आपण. आपण आता ते सारण भरून घेऊया. सारण तर मस्तच झालंय, दिसायला पण छान दिसायलंय मस्त. त्यात पालक कोथिंबीर घातले त्यामुळे हिरवं छान असं दिसायलंय मस्त. हे बघा मी आता अशी घेतली मस्त पुरण, जसं आपण पुरणपोळी बनवते तशी बनवायची. तर आता मी घेते याच्यामध्ये भरून. जेवढं बसतंय तेवढं घालायचं सारण, म्हणजे पराठा आपला छान मस्त होईल. त्याला बंद करून घेते मी. असं पुरणपोळी सारखंच आपल्याला बनवायचंय. हे बघा आता घेते मी बनवून मस्त. बघू आपण कसं होतंय पराठा. आपल्याला जास्त पातळ नाही बनवायचा, जाडच बनवायचंय. जास्त आपल्याला त्याला जास्त पातळ वगैरे असं लाटायचीच नाही. मस्त असं एक माझा इकडं तव्यामध्ये भाजतोय आपला पराठा आणि इकडं एक लाटून तयार आहे. आता मी त्याला पलटी करून घेते. हे बघा या दोन्ही साईडनं पण भाजलाय छान मस्त असं खरपूस भाजू द्यायचं मस्त. झालाय आता भाजलाय, तो मी काढून घेते. बघा भाजलाय आपला मस्त पराठा. आता मी काढून देते त्याला. मस्त टाकलाय तर पलटून घेऊ त्याला आणि बाकीचं मी बनवून घेते आता. ते भाजूपर्यंत बाकीचं दुसरं तयार करून घेऊया आपण. आधीच तयार करून ठेवायचं नाही, कारण ते आपण भाजी ती बनवलेली असते, सारण बनवलेलं असते, ते ओलं असते, त्यामुळे आधीच बनवायचं नाही. त्याच्यामध्ये भरून ठेवायचं नाही, आधीच उंडा करून ठेवायचं नाही आपला त्याचा. तर मी तिकडं भाजते तर का नाही, इकडे साईडला बनवून घेते, त्याचं सारण भरून घेते. दोन्ही साईडनं मस्त तेल लावून घ्यायचं. तुम्ही तेल असलं तर तुमच्याकडे तेल लावा, तूप असेल तर तूप लावा, नाही बटर लावा, काही पण लावू शकता तुम्ही. गरम गरम खायला छान लागतं, थंड झाल्यावर एवढं छान लागत नाही. झालाय भाजलाय आता यो आपण काढून घेऊया. रोज रोज आपण चपाती भाजी भाकरी असं खाऊन कंटाळा आला तर कधी तर बनवायला असं काही हरकत नाही, तुम्ही बनवून खाऊ शकता. बनवून बघा कसा आहे पालक पनीर पराठा, तुम्हाला नक्कीच आवडेल. हे बघा झालंय माझे आता पराठे सगळे बनवून आणि हा तव्यातला एकच राहिलाय भाजायचा. मस्त असं त्याला मी भाजून घेते खरपूस असं छानच, जसं आपण चपात्याला पीठ मळतो तसंच मळायचं, जास्त काय अवघड नाही. फक्त त्याचं सारण बनवून घ्यायचं
तर झालंय माझं भाजून मस्त असं खरपूस. आता मी त्याला काढून घेते. सोपं आहे मस्त, काय अवघड नाही एवढं. तर भाजलं आता काढून घेते मी. झाले आपले सगळे पराठे. कलर तर किती छान आलाय बघा, मस्त असं दिसायला लागले. आता मी ताटात इकडं काढून घेतले. चटणी पराठे असं मस्त गरमागरम, दिसायला सुंदर दिसायलंय. या खायला सगळ्यांनी. आणि माझा व्हिडिओ कसा वाटतोय कसा नाही, पालक पनीर पराठा या खायला सगळ्यांनी. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला, धन्यवाद.